बाय करून दे. पडशील ना. गुड 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 नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅपी रक्षाबंधन. आई आज तू चालली का आप्पाजीकडे? आजच चालली. आज दोन्ही पण मावशी येत आहे. एक डुगूची मम्मी येत आहे आणि एक माझी मोठी मावशी आहे ते पण येत आहे. आज रक्षाबंधन आहे. आजच सगळ्यांना राखी बांधून आई पण तिच्या भावाकडे चालली. तू कुठे चालली? अजून सोमवार पण तू प्रवेश करता येणार म्हणते. कायचा? कायचा? 11वी कॉलेज सुरुवात आहे. आता बाबा मार्केटमध्ये गेले दूध वगैरे आणण्यासाठी. लाव झाडू लाव. तर बघू आज काय काय होतं. तर आई तिच्या भावाकडे जाईल ते पण मी शूट करीन जर मी गेली तर बघू आज आपला दिवस कसा जातो. भेटूया नंतर. आज आहे बिरसा मुंडा जयंती. तर आज त्याचीच रॅली निघणार होती, त्यामुळे ते डान्स परफॉर्मन्स वगैरे होत होते. तुम्ही बघू शकता. डुगूची आंघोळ वगैरे करून दिली. नीने मला पूर्ण ओलं केलं आहे. ही बघा. आता माझी आंघोळ झाली. आता मी टीव्ही बघते. टीव्ही बघते. हिला मोबाईल नाही देत आम्ही. हिला यूट्यूब सुरू करून देतो आणि टीव्ही बघते. आता माझी आंघोळ वगैरे झाली. आता मी नाश्ता करते म्हणजे पास्ता बनवते, कारण आईला आणि मम्मीला उपवास आहे आणि बाबासाठी थोडा स्वयंपाकच केला आहे. तर मी थोडासा नाश्ताच करते माझ्यासाठी. डुगूसाठी पराठा वगैरे केला आहे. आता डुगू मम्मीपाशी आहे. मंदिरमध्ये जात आहे राखी बांधण्यासाठी. हा चाल. ही पण येत आहे. बाबासोबत आम्ही जात आहे. आता आपण तिथे गेल्यावरती भेटू. मी मंदिरमध्ये आलो आहे. बाबा इथे राखी वगैरे बांधेन. ए जाऊ नये. ए डुगू, हे बघा हा तो झेंडा आहे ज्याची आज रॅली निघाली. आज काय आहे बाबा? बाबा आज काय आहे? नाही, आदिवासीचं क्रांती दिवस. हा आज त्यांचा दिवस वाटते, तर त्याच्यासाठी त्यांनी रॅली काढली. इथे त्यांचा झेंडा पण आहे. हे मंदिर बाबांनीच बांधलं आहे बघा. अरे आपल्याला पॅक करतं का? थांब थांब थांब. अरे मूर्ख आहे का तू? मूर्ख आहे. हे बघा हे पहिले हनुमानजी आहे जे इथे ऑफ निघाले होते. त्यानंतर इथे बाबांनी मूर्ती बसवली. इथे बघा. डुगू पडशील ना. पाणी आहे खाली. हे बघा इथे ना पावसामुळे सगळं गिचायला म्हणजे गाटा वगैरे साचलाय. बाबाची इथे पूजा सुरू आहे. जय जय कर डुगू. अरे पडशील पडशील पडशील. थांब. तर बाबांनी इथे पिंड्याला पण राखी बांधली, त्रिशूलला पण राखी बांधली आणि ही जी मेन मूर्ती आहे हनुमानजीची तिला पण राखी बांधली. पूजा वगैरे झाली आहे. मी जात आहे. इथे मी शूट नाही करत कारण बघा कसं आहे. इथे करता पण नाहीत. हा येन तर
हो पोते. पुती पुती ही ना पायदळच जातो म्हणते, कडीच पण नेते. बाबा आणि डुग्गू दोघं पण झेंड्याच्या पण पाया लागायला गेले आणि आम्ही घराकडे आलो, कारण घर जास्त दूर नाही आहे. आपल्या घरून म्हणजे घरच्यावरून पण आपल्याला मंदिर दिसतं, इतके जवळ आहे. तुम्ही बघू शकता डुग्गू कशी चालत आहे. मी, मम्मी आणि डुग्गू आम्ही बाबाला राखी बांधणार आहे. इथे ना काम सुरू आहे म्हणून आवाज येत नसेल. तर आता आम्ही बाबाला राखी बांधणार आहे. इथंच बांधता की तिकडे? नंतर सर्वात आधी मम्मीने बाबाला राखी बांधली, नंतर मी बाबाला राखी बांधली, त्यानंतर मम्मीने डुग्गूला राखी बांधली, नंतर मला राखी बांधली आणि नंतर मी आईला राखी बांधली. आईची राखी बांधून झाल्यानंतर मी आणि डुग्गूने दोघींनी पण मम्मीला राखी बांधली. तर अशी आमची राखी सेलिब्रेशन झाली. आई तिच्या भावाकडे पण गेली होती, पण मी ते शूट नाही केलं कारण मी गेली नाही, डुग्गू झोपली होती म्हणून. जर डुग्गू झोपली नसती तर शायद मी गेली असती. आणि नंतर आई आल्यानंतर मामा पण आला होता, मी ते तुम्हाला दाखवेल. तर मग आम्ही असे सिम्पल रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं घरातल्या घरी. डुग्गू जर गावाला असते तिने तिच्या बाबाला राखी बांधली असती, पण आता ती इथे होती म्हणून तिलाच आम्ही राखी बांधली, तिने कोणालाच राखी नाही बांधली. मार्केटमध्ये जात आहे पेढा वगैरे आणण्यासाठी. पण मी तर चेंज नाही करणार आहे कारण मला आळस येतो. डुग्गू झोपली आहे, बघा दाखवून देते. ही उठायच्या आधी मला वापस यावं लागेल, नाही तर ही रडेल. बघा झोपली आहे. आता मी आणि बाबा जाते, मी पायीच जाणार आहे. पेढा वगैरे आणला आहे. आज ना सॅटर्डे आहे, तर इथे खूप जास्त गर्दी नसते, तर त्यामुळे मी पटकन आली. डुग्गू उठायच्या आधी पोहोचायचं होतं म्हणून मी आता पटकन आली आहे. बघू आता. झोपलीच आहे घे. आता डुग्गू उठली आहे. आता डुग्गू होतो. आता ही बॉल खेळायला लावत आहे मला. आई गेली आहे आपाजीकडे. आई आपाजीकडे गेली आहे. चल थांब, मी आणतो, तू नाही येऊ. आई आपाजीकडे गेली आहे. आई एकटीच गेली कारण डुग्गू झोपली होती, नाहीतर मग मी पण गेली असती. अरे तू नाही येऊ. तू नाही, थांब थांब थांब, इथंच थांब, येऊ नाही. अरे खालीच तुझा हात झोपले, बॉल बसते त्याच्यासाठी रडा लागतो. उठली हो ना? हो का? मी पण उठली. चल कपडे आणते, कपडे. येताना मामाने आईला आणून दिलं आणि डुग्गूने त्याला बसू पण नाही दिलं, त्याच्यासोबत डायरेक्ट खेळायलाच लागली. आता मी वर आली, आता दिवे वगैरे लावून झाले आहे. डुग्गूसोबत मम्मी खेळत आहे. मी रोज सायंकाळी अशी फिरत असते, मला खूप आवडते फिरायला सायंकाळी. आणि आता माझी मोठी मावशी पण येत आहे. डुग्गूची मम्मी नाही येत आहे कारण काकाजीची उद्या पण मॉर्निंग आहे, त्यामुळे टिफिनची प्रॉब्लेम होते. जर नाईट किंवा सेकंड राहील तर काकाजी स्वतः करून देते, पण मॉर्निंगमध्ये नाही जमत. तर मावशी उद्या सकाळी सायंकाळचं वगैरे स्वयंपाक करून नंतर मावशी आणि मी उद्या संध्याकाळी वापस जाईन. तर बघू माझी मावशी आल्यानंतर काय होतं. ती आता येतच असेल, म्हणजे जवळपास आलीच असेल. तर ती आल्यानंतर मी तुम्हाला भेटते. तर बघू आणखीन किती मोठा ब्लॉग बनतो आजचा, कारण की मला असं वाटते आज
थोडा लांब ब्लॉग बनला आहे. तर भेटूया नंतर. आता ना मी वरच आहे. आता 8 वाजले. मला माहिती आहे काहीच नाही दिसत आहे, पण एक गोष्ट सिक्रेटली सांगायची जी की एक गोष्ट सांगायची मला. आता मला काकाजीचा कॉल आला. ते म्हणाले होते की कोणाला सांगू नको, मावशी निघाली आहे तिथनं. तर हे सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. म्हणजे आई, बाबा, मम्मी आणि मोठी मावशी आली आहे. ती मला भेटायला वर आली ती. मी ते शूट नाही केलं कारण मी एडिट करत होती. आता मावशी येतं हे कोणालाच नाही माहीत. छोटी मावशी येतं तर हे फक्त मला माहीत आहे. तर मला म्हणते की जास्त स्वयंपाक करायला लावशील, पण असं म्हटलं तर त्यांना शक जाईल म्हणून मी मम्मीला वर बोलावलं. पण मम्मी कामात आहे तर मी बाबाला सांगितलं की थोडा जास्त स्वयंपाक करा. तर बघू मावशी आल्यावर सगळ्यांची काय रिॲक्शन असते. तर नीलू मावशी राहिली आहे. आता बसली. आता सांगू नको कोणालाच. थोडासा स्वयंपाक जास्त करायचा आहे. हां, कोणालाच नको सांगू. बाबाला नाही, आईला नाही, तुझी मावशीला नाही, कोणालाच नाही, डुगूलाही नाही. काकाजीचा फोन आला होता. आता तू सांगतो जो पचतच नाही काही. मी सांगितलं ना बाबाला थोडंसं जास्त करायला लावतो म्हणून. सांगितलं ना बाबा. आम्ही इथं स्टोरूममध्ये आहे. मग आता कशी भिजवशील लपून? भिजवते ना. कशी? तिथंच बसले सगळे. विचारन तर एकटीच आहे का? हो, काकाजी नाही तर 9 वाजेपर्यंत पोहोचीन म्हणे. ठीक. इथे येऊन भिजवता येईल का? नाही. इथं आम्ही स्टोरूममध्ये आता कोणालाच नाही माहीत. चल आता हसू नको, काहीच नको करू, चुपचाप नॉर्मल राहा. त्यानंतर जे राहिले होते त्यांनी सर्वांनी राखी बांधली. तुम्ही बघू शकता. आता इथे आमची राखी बांधणे सुरूच होती. तितक्यात ना मावशी पण आली. तर मावशीला सगळ्यांनी बघितल्यानंतर काय रिॲक्शन दिली तुम्ही स्वतःच बघ. किती वेळची लपून आता चुपचाप मधून येतो. हा, बाय. बाबा खरंच नाही वाटत. आता इथे बाबाला तर काही समजलं नाही की काय झालं. आणि डुगूला तर खरं पण नाही वाटलं. मग काकाजींना व्हिडिओ कॉल पण केला. तर काकाजी व्हिडिओ कॉलवरती पण बोलले होते, कारण काकाजींनी जेव्हा मावशी बसत होती तेव्हा पण केला होता. तर मी म्हटलं की आता सगळ्यांना शक होईल म्हणून मी तुम्हाला आता नाही दाखवत, नंतर दाखवेल. नंतर मावशीने पण सर्वांना राखी बांधली ज्यांना ज्यांना बांधायची होती. ही माझी मोठी मावशी जी ग्रीन साडी घालून आहे. नीलू मावशी माझी छोटी मावशी आहे. त्यानंतर मी मावशींना राखी बांधायचीच होती. मला वाटलं की आता मावशी येतच आहे तर दोघींना पण सोबतच राखी बांधूया. साठी बस इतकंच. आता आम्ही जेवण वगैरे करू. गुड नाईट. आजसाठी बस इतकंच. भेटूया आता आपण उद्या. बाय.